अमरावतीच्या जिल्हा रुग्णालयात आरोग्य सुविधांचा अभाव आहे। 100 बेडचं फ्री फॅब हे रुग्णालयात धुळखात आहे। साहित्य देखील भंगारात आहेत। रुग्णालयात एका बेडवर 2-2 रुग्ण ठेवण्याची वेळ आली आहे, त्यामुळे रुग्णांची मात्र मोठ्या प्रमाणात आता हेळसांड होत आहे। 100 बेडच्या फ्री फॅब या रुग्णालयासाठीचा 3,50,00,000 खर्च हा पाण्यात गेला। अमरावतीमध्ये आता आरोग्य व्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यासारखी परिस्थिती पाहायला मिळते। अमरावती जिल्हा रुग्णालयात आरोग्य सुविधांचा मोठ्या प्रमाणात अभाव पाहायला मिळतो। 100 बेडचं फ्री फॅब रुग्णालय मात्र धुळखात आहे। साहित्यही भंगारात त्या ठिकाणी धुळखात पडल्याचं पाहायला मिळत आहे। या रुग्णालयासाठीचा कोट्यावधींचा खर्च हा नेमका गेला कुठे हा प्रश्न निर्माण होतो। हा कोट्यावधींचा खर्च पाण्यात गेलाय। अमरावती जिल्हा रुग्णालयात आरोग्य सुविधांचा मोठ्या प्रमाणात अभाव पाहायला मिळतो। आपण पाहतोय अमरावतीत रुग्णांची मात्र मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे। फ्री फॅब या रुग्णालयात धुळखात पडल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। अमरावती जिल्हा रुग्णालयात आरोग्य सुविधांचा अभाव त्या ठिकाणी पाहायला मिळतोय। 100 बेडचं फ्री फॅब 100 बेडचं फ्री फॅब हे रुग्णालय मात्र त्या ठिकाणी धुळखात पडल्याचं पाहायला मिळतं। त्याचा कुठल्याही प्रकारचा उपयोग सध्या सुरू नाही। मात्र या सर्वांमध्ये एकंदरीत रुग्णांची मात्र मोठ्या संख्येने या ठिकाणी हाल होत आहेत। त्याची दृश्य आपण पाहतोय। बेडची देखील कमतरता, एका बेडवरती 2-2 रुग्ण त्या ठिकाणी ठेवावे लागतात, अशा प्रकारची परिस्थिती या सध्या रुग्णालयात पाहायला मिळत आहे। कोट्यावधींचा खर्च मात्र पूर्णपणे पाण्यात गेलेला आहे। केवळ नियोजनाच्या ढिसाळ कारभारामुळे, नियोजनाच्या अभावामुळे या ठिकाणी अमरावती जिल्हा रुग्णालयात आरोग्य सुविधाचा अभाव आहे। कोट्यावधींचा निधी म्हणून खर्च करून देखील या ठिकाणी त्याचा कुठल्याही प्रकारचा फायदा थेट रुग्णांना होत नाही। कोट्यावधींचा खर्च पाण्यात गेला। साहित्य अद्यापही धुळखात पडलेलं आहे। प्रशासन नेमकं या ठिकाणी काय करते हा प्रश्न निर्माण होतोय। अमरावती जिल्हा रुग्णालयात आरोग्य सुविधांचा मोठ्या प्रमाणात अभाव आहे। रुग्णांना त्या ठिकाणी थांबण्यासाठी बेड देखील उपलब्ध नाहीत। एका बेडवर 2-2 रुग्ण अशा प्रकारची परिस्थिती या ठिकाणची आहे। फ्री फॅब रुग्णालयासारखी चांगली सुविधा त्या ठिकाणी कोट्यावधींचा खर्च करून उभारण्यात आली, मात्र त्याचा कुठल्याही प्रकारचा लाभ हा सध्या रुग्णांना होत नाही। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी छगन जाधव आपल्यासोबत जोडले। छगन, अमरावतीमधली आपण परिस्थिती पाहिली आहे, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णांचे त्या ठिकाणी हाल होत आहेत। फ्री फॅब रुग्णालयासारखी सुविधा उत्तम आहे, कोट्यावधींचा खर्च झाला, मात्र त्या ठिकाणचं साहित्य धुळखात पडलंय। काय अमरावतीत सध्या सुरू आहे? कारण अमरावती जर बघितलं तर अमरावती हे एक पश्चिम विदर्भाचं महत्त्वाचं ठिकाण आहे। या जिल्हा रुग्णालयामध्ये जर रुग्णांची भरती बघितली तर अमरावतीतलीच नाही तर 5 जिल्ह्यांमधले रुग्ण जे आहेत या ठिकाणी उपचार घेत असतात। या ठिकाणी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल देखील तयार करण्यात आलेलं आहेत। मात्र जिल्हा रुग्णालयामध्ये ज्या पद्धतीने सुविधा आहेत, त्या ठिकाणी 400 बेड आहेत, मात्र 400 बेड रुग्णांकरिता अपुरे पडत असतात आणि त्या ठिकाणी एका बेडवरती 2-2 रुग्णांना उपचार घ्यावे लागत असतात। अशी परिस्थिती आपण अनेकदा बघितलेली आहे। त्यामुळे कोरोना काळात ज्या पद्धतीनं फ्री फॅब नावाचं जे हॉस्पिटल उभारण्यात आलेलं होतं की कोरोना रुग्णांना अत्याधुनिक आणि चांगले उपचार या ठिकाणी मिळावेत आणि सुविधा या ठिकाणी तशाच पद्धतीच्या ठेवण्यात आलेल्या होत्या। मात्र कोरोना काळात 3 कोटी रुपयाचं जे फ्री फॅब हॉस्पिटल उभारण्यात आलेलं होतं, मात्र ते सध्या जर बघितलं तर धुळखात आहेत। कारण ज्यावेळी यशोमती ठाकूर या पालकमंत्री होत्या, त्यांच्या संकल्पनेतून या हॉस्पिटलची निर्मिती जी आहे ती करण्यात आलेली होती। या हॉस्पिटलचं लोकार्पण देखील झालेलं होतं। मात्र परवानगींच्या विळख्यांमध्ये सध्या जर बघितलं तर हे रुग्णालय धुळखात पडलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं तिथे सुविधा आहेत त्या देखील तशाच पद्धतीनं त्या ठिकाणी धुळखात पडलेल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळते आहेत। त्यामुळे तातडीनं हे हॉस्पिटल सुरू करून रुग्णांना उपचार या ठिकाणी व्हावेत अशीच मागणी आता नागरिकांकडून होते आहेत। कारण 5 जिल्ह्यातले नागरिक या ठिकाणी उपचार घेण्यासाठी येत असतात आणि त्यांना दर्जेदार उपचार जे आहेत ते या ठिकाणी मिळावेत, त्यांची सुविधा व्हावीत, या दृष्टिकोनातून जिल्हा प्रशासनाने देखील त्या पद्धतीच्या हालचाली करायला पाहिजे आहेत। आणि हे फ्री फॅब हॉस्पिटल जे धुळखात पडलेलं आहे ते एकदा जर सुरू झालं तर त्या ठिकाणी अनेक रुग्णांना जे आहेत ते उपचार घेता येणार आहेत। कारण या ठिकाणी 100 बेड जे आहेत ते उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आणि या 100 बेडच्या माध्यमातून 100 रुग्णांवरती चांगल्या पद्धतीने उपचार होईल। त्यामुळे लवकरात लवकर फ्री फॅब हॉस्पिटल हे सुरू करण्यात यावं अशीच मागणी आता सर्व स्तरावरून होताना आपल्याला पाहायला मिळते आहे। नक्कीच, खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।